नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा करे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपलं कर्तव्य सिरीजचं तिसरं लेक्चर आहे. हे तिसरं लेक्चर म्हणजे आहेत कसोट्या. आता या कसोट्या म्हणजे काय, तर कोणत्याही संख्येला एखाद्या संख्येने भाग जाईल किंवा नाही हे शोधणं म्हणजे कसोट्या. या आधी आपण जे 2 लेक्चर पाहिले आहेत ते दोनही लेक्चर तुम्ही पाहून घ्या. त्याच्यावरच्या क्विज आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत, त्या सोडवा आणि मग आपण आपल्या ह्या तिसऱ्या लेक्चर घेऊयात. कसोट्या म्हणजे काय, समजा तुम्हाला प्रश्न विचारला की 81 ला 2 ने भाग जातो का, किंवा 3950 या संख्येला 7 ने भाग जाईल का. तर हे आपण कसं शोधणार. 2 पद्धती. एक पद्धत म्हणजे त्या संख्येला आपण डायरेक्ट भाग देऊन पाहणार, पण ती वेळ खाऊ प्रोसेस असते आणि म्हणून या कसोट्या तयार केलेल्या असतात. मग त्या कसोट्यानुसार एखाद्या संख्येने भाग जातो किंवा नाही हे आपण ठरवू शकतो. अगदी आपण 2 पासून ते 12 पर्यंतच्या सर्व कसोट्या पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिल्यांदा आहे समजा 2ची कसोटी. 2ची कसोटी अत्यंत सोपी आहे. कोणत्याही समसंख्येला 2 ने भाग जातोच. म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातोच. म्हणजे तुम्हाला जर विचारलं मग 83 ला 2 ने भाग जातो का, तर नाही जात. 78 ला जातो का, तर जातो. मग कितीही मोठी संख्या असली, ती समसंख्या असेल तर त्याला 2 ने भाग जातोच. एवढी साधी सिंपल 2ची कसोटी आहे. आता आपण 3ची कसोटी पाहूयात. 3ची कसोटी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच. कोणतीही संख्या दिलेली असेल, समजा तुम्हाला उदाहरण दिलंय, या संख्येला 579 या संख्येला 3 ने भाग जातो का, तर 3 ने डायरेक्ट भाग देण्यापेक्षा काय करायचं, हा 5 अधिक 7 अधिक 9 या तीनही अंकांची बेरीज करायची. आपण पाहूयात किती येते बेरीज. 7 आणि 5 12 आणि 12 9 21. आणि ही जी येणारी बेरीज आहे, ह्या संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 21 ला 3 ने भाग जातो, म्हणून 579 ला सुद्धा 3 ने भाग जातो. आपण अजून एक उदाहरण घेऊयात. 848. आता या संख्यांची आपण बेरीज करूयात. 8 आणि 4 12 आणि 12 आणि 8 20. आता 20 ला 3 ने भाग जातो का, नाही जात. म्हणजेच 848 ला सुद्धा 3 ने भाग जात नाही. अत्यंत सोपी अशी ही 3ची कसोटी आता आपण पाहिली. आता आपण पुढची कसोटी पाहूयात, ती म्हणजे 4ची कसोटी. म्हणजे एखाद्या संख्येला 4 ने भाग जातो किंवा नाही हे आपण कसं शोधणार, तर अगदी सोपं आहे. शेवटचे 2 अंक आपल्याला पाहिजेत. म्हणजे समजा मी तुम्हाला दिलंय 332. अजून एक घेऊयात आपण 484, 500. या 3 संख्या आहेत आणि 4 ने यांना भाग जातो का हे आपल्याला शोधायचंय. तर 4ची कसोटी अशी आहे, शेवटचे 2 अंक या जर शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक जर 0 0 असतील, फक्त 0 असेल, तर त्या संख्येला 4 ने भाग जातोच. आता 32 ला 4 ने भाग जातो का, तर हो जातो. म्हणून 332 ला सुद्धा 4 ने भाग जातो. 84 ला जातो का, जातो. म्हणजे 484 ला सुद्धा 4 ने भाग जातो. आणि एकक स्थानी 2 शून्य आहेत, म्हणजे या संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. मग कितीही मोठी संख्या दिली, समजा तुम्हाला संख्या दिली 8,78,924. आता याला 4 ने भाग जातो का, कसं ओळखणार, फक्त शेवटचे 2 अंक पाहायचे. इथे आहे 24 आणि 24 ला 4 ने भाग जातो, म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने पूर्ण भाग जातो. अत्यंत सोपी अशी 4ची कसोटी होती. आता आपण 5ची कसोटी पाहूयात. 5ची कसोटी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. समजा एखादी संख्या दिली, याच 3 संख्या आपण घेऊयात. याला 5 ने भाग जातो किंवा नाही. एकक स्थानी जर 0 किंवा 5 या 2 पैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला 5 ने भाग जातोच. म्हणजे एकक स्थानी एक तर 0 पाहिजे किंवा एकक स्थानी 5 पाहिजे, तरच त्याला 5 ने भाग जातो. अन्यथा 5 ने भाग जात नाही. म्हणजे या संख्येला 5 ने भाग जात नाही, हिला सुद्धा जात नाही, त्याला मात्र 5 ने भाग जातो. मग कितीही मोठी संख्या असली, एकक स्थानी जर 0 आहे किंवा 5 आहे तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. अत्यंत सोपी अशी ही 5ची कसोटी. आता पुढे आपण 6ची कसोटी पाहूयात. 6ची कसोटी पाहण्यासाठी आपल्याला 2 स्टेप आहेत, अगदी सोप्या. पहिली स्टेप आहे की ती संख्या समसंख्या पाहिजे. जर समसंख्या असेल आणि दुसरी त्या संख्येला 3 ने भाग जायला पाहिजे. 3 ने भाग म्हणजे जर समसंख्या असेल आणि त्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर त्याला 6 ने भाग जातोच. उदाहरणार्थ 878. आता ही संख्या समसंख्या आहे का, आहे, पण याला 3 ने भाग जातो का, आपण चेक करूयात. 8 आणि 7 15, 8 8 16 आणि 6 म्हणजे 23. यांची बेरीज किती येते, 23. याला 3 ने भाग जातो का, नाही. म्हणजे या संख्येला 6 ने भाग जाणार नाही. आपण अजून एक उदाहरण घेऊयात. 483.
आता ही संख्या समसंख्या आहे का? नाही, म्हणजेच याला 6ने भाग जाणार नाही. म्हणजे 6ची कसोटी पाहताना आपल्याला लक्षात ठेवायचंय, समजा 636. आता ही हा समसंख्या आहे का? तर हो, समसंख्या आहे. मग याला 3ने भाग जातो का? 3ची कसोटी परत चेक करायची, सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 3 9 आणि 9 आणि 6 15. 15ला 3ने भाग जातो, म्हणजे या संख्येला पण 3ने भाग जाणार. मग सम पण आहे आणि 3ने पण भाग जातोय, म्हणजे या संख्येला 6ने भाग जाणार. अशी अत्यंत सोपी अशी ही 6ची कसोटी. आता या सर्व कसोट्यांमध्ये थोडीशी ट्रिकी अशी एकच कसोटी आहे, ती म्हणजे 7ची कसोटी. ती सुद्धा अत्यंत सोपी आहे. उदाहरणार्थ 105 याला 7ने भाग जातो का? हे आपण कसं करणार? तर 7ची कसोटी काय आहे? जो एकक स्थानचा अंक आहे, फक्त शेवटचा अंक त्याची दुप्पट करायची आणि राहिलेल्या संख्येतून ती वजा करायची. आणि मग वजाबाकी जर 0 किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7ने भाग जातोच. आपण करून पाहूयात. 5ची दुप्पट आपण केली 10 आणि राहिलेली संख्या इथे फक्त 10 आहे, म्हणजे 10 वजा 10 केले तर 0 राहतात. मग 0 किंवा 7च्या पटीतली संख्या राहते, म्हणजेच 105 ला सुद्धा 7ने भाग जातो. आपण अजून उदाहरण घेऊयात 7 साठी. समजा 483. आता याला 7ने भाग जातो का हे आपल्याला शोधायचंय. मग 3ची आपल्याला काय करायची? दुप्पट करायची आणि ती 48 मधून वजा करायची. मग 48 वजा 6 खाली राहिले 42. आता या 42 ला 7ने भाग जातो का? तर जातो. 7 च 42. म्हणजेच या 483 ला सुद्धा 7ने पूर्ण भाग जातो. 7ची कसोटी अत्यंत सोपी, मात्र प्रॅक्टिस केलं तरच फास्ट आठवणारी अशी 7ची कसोटी आहे. आता आपण पुढची कसोटी पाहूयात, ती म्हणजे 8ची कसोटी. 8ची कसोटी अगदी सोपी आहे. आपण 4ची कसोटी पाहिली होती. 4च्या कसोटीमध्ये आपण शेवटचे 2 अंक घेत होतो आणि 8च्या कसोटीमध्ये आपल्याला शेवटचे 3 अंक घ्यायचे. म्हणजे शेवटच्या 3 अंकांना जर 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. आपण उदाहरण घेऊयात. 34,144. आता याच्यामध्ये शेवटचे 3 अंक कोणते आहेत? 144. 144 ला 8ने भाग जातो का? चेक करायचं. 8 1 8 खाली राहिले 6. 8 8 64. म्हणजे 144 ला 8ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. आपण उदाहरणार्थ दुसरी संख्या घेऊयात. 7848. आता ह्या शेवटच्या 3 संख्येला फक्त म्हणजे 848 ला जर 8ने भाग गेला तरच या संख्येला 8ने भाग जाणार आहे. 8 1 8 8 0 0 आणि 8 6 48. म्हणजे या संख्येला 8ने भाग जातो, तर या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाणार आहे. लक्षात ठेवायचं, 4 मध्ये आपण शेवटचे 2 अंक घेतो आणि 8 मध्ये आपल्याला शेवटचे 3 अंक घ्यायचे आहेत. आता पुढे आहे 9ची कसोटी. जशी की 8ची कसोटी आणि 4ची कसोटी सेम होती, तशी 9ची आणि 3ची कसोटी सेम आहे. म्हणजे 3ला आपण काय करत होतो? सगळ्या अंकांची बेरीज करायचो आणि ती 3च्या पटीत जर बेरीज आली तर 3ने भाग जातो. आता 9ला काय करायचंय? सगळ्या अंकांची बेरीज करायची. ती जर 9च्या पटीत आली तर त्याला 9ने 100% भाग जातो. आपण उदाहरण घेऊयात. आता या संख्येला 9ने भाग जातो का? 6867 ला. सगळ्या संख्येची आपल्याला इथे बेरीज करायची. 8 आणि 6 14. 14 आणि 6 20. 20 आणि 7 27. 27 ला 9ने भाग जातो, म्हणजेच या संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. अत्यंत फास्ट अशी उत्तर निघतात जेव्हा आपण कसोट्या वापरतो. अजून एक नंबर आपण घेऊया. 87,048. याला जातो का 9ने भाग? अगेन सगळ्या संख्यांची बेरीज करायची. 8 आणि 7 15. 15 आणि 0 15. 15 आणि 4 19 आणि 19 आणि 8 27. म्हणजे 27 ला 9ने भाग जातो, म्हणजे या संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. आता पुढची 10ची कसोटी तर आपल्याला माहितीच आहे. आपण 5ची कसोटी काय पाहिली होती? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे, है ना? तशी 10ची कसोटी काय? एकक स्थानी 0 पाहिजे. ज्या ज्या संख्येचे एकक स्थानी 0 आहे त्या त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. आता शेवटची थोडीशी ट्रिकी अशी कसोटी, ती म्हणजे 11ची कसोटी. 11ची कसोटी सुद्धा अत्यंत सोपी आहे. लक्ष द्या. समजा एक संख्या आपण घेतली, 121 घेऊ, 11चा वर्ग जो आहे ती. या संख्येला 11ने भाग जातो का? याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? अल्टरनेट संख्या घ्यायचे आणि अल्टरनेट संख्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी. म्हणजे समजा संख्या आपण घेतली, ही एक संख्या आपण घेतली, तर याला 11ने भाग जातो का? कसं चेक करणार? तर आधी अल्टरनेट संख्या घ्यायच्या. म्हणजे 2 अधिक 4 अधिक 6 आणि दुसऱ्याचं काय होतं रे? 3 अधिक 5 अधिक 7.
आता यांची बेरीज किती येते 12 आणि यांची बेरीज किती येते 15. आता या दोन्हीतला तुम्हाला फरक काढायचा आहे. मग या दोन्हीतला फरक जर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. आता या दोन्हीतला फरक किती येतोय रे 3 येतोय. म्हणजे या संख्येला 11ने भाग जातो का तर जात नाही. लक्षात ठेवा अल्टरनेट संख्या घ्यायच्या त्यांची बेरीज करायची आणि मग त्यांच्यातला फरक काढायचा. आपण अजून एक उदाहरण घेऊयात 11 साठी. 80,234. अगेन अल्टरनेट संख्या घ्या 8, 2 आणि 4 यांची बेरीज आणि 0 आणि 3 यांची बेरीज. 8 आणि 2 10 आणि 14 आणि यांची बेरीज काय आलेली आहे 3. आता यातला फरक किती येतोय 11. म्हणजे 0 किंवा 11च्या पटीतला फरक आलेला आहे. म्हणजे 80,234 या संख्येला सुद्धा 11ने भाग जातो. 11ची कसोटी ही सुद्धा प्रॅक्टिसने खूप चांगली पक्की होते. आणि आता शेवटची आहे 12ची कसोटी. आता 12ची वेगळी अशी कोणती कसोटी नाही. लक्षात ठेवायचं ज्या संख्येला 3 आणि 4 या दोनही संख्येने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो. कारण 12 कसा तयार झालाय 3 गुणिले 4. 3 आणि 4 हे 12चे अवयव आहेत. म्हणजे 3ची कसोटी लावून पाहायची 4ची कसोटी लावून पाहायची आणि या दोनही संख्येने जर एखाद्या संख्येला भाग जात असेल तर त्याला आपण 12ची कसोटी लागते. म्हणजे 12ने त्याला भाग जातो. अशाच प्रकारे तुम्ही अजून काय करू शकता. आता समजा तुम्हाला 14ने भाग द्यायचा आहे एखाद्या संख्येला. ह्या पुढच्या कसोट्या नाहीयेत पण आपण लक्षात ठेवू शकतो 14ने भाग द्यायचा आहे. मग 14चे 2 मोठे अवयव काय होतात रे 2 गुणिले 7. म्हणजे जर एखादी समसंख्या असेल आणि तिला 7ने भाग जात असेल तर तिला 14ने भाग जातोच. आता अजून आपण काय पाहूयात. समजा 15ची कसोटी. 15ची कसोटी कशी पाहणार 3 गुणिले 5 म्हणजे 15चे अवयव आहेत. जर 3ने भाग जात असेल आणि 5ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 15ने भाग जातो. अशा प्रकारे या कसोट्या अत्यंत सोप्या अशा वाटणाऱ्या त्यांचा अभ्यास केला तर प्रॅक्टिसने लवकर जमणाऱ्या अशा ह्या कसोट्या आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर ह्याची क्विज लवकरच येईल. तुम्ही सर्वांनी ती क्विज अटेम्प्ट करा आणि इथून पुढचे आपले जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्ही रेग्युलर पहा. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.